नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे रविवार आणि आम्ही ट्रॅकिंगचा प्लॅन कॅन्सल केला। तर आता चाललोय शुभ आणि मी खेळायला। फिर से आ गए रे बाबा, इधर जहर खाने का पैसा नहीं है तो जा रे जा। तो आज आहे फ्रेंडशिप डे आणि तुम्हा सगळ्यांना मित्रांना और मित्रांच्या मित्रांना फ्रेंडशिप डे, हॅपी फ्रेंडशिप डे। तर चला आता मी तयारी करतोय आणि निघतो डायरेक्ट क्रिकेट खेळायला। रेडी, शूज वगैरे झाले घालून, आता चालू शुभमची वाट बघतोय। शुभम साहेब चलो जल्दी। तर आम्ही पडलोय घराच्या बाहेर, शुभम साहेब शूज घालतोय बघ। बापरे, वाजले किती, 9:30 वाजता खेळायला जायचं आहे। शुभम लवकर झोपला, मला थोडा वेळ लागला कारण मी एडिटिंग करत बसलो, थोडं एडिटिंग केलं। आता पण सकाळी लवकर उठलो मी 8 वाजता आणि एडिटिंग करत बसलो। टू व्हीलर एवढी घाण झाली आहे ना, बापरे। पोचलोय मी आता ग्राउंडवर, गाडी लावली। चलो चलो शुभम, भांडण तर चालूच असतं। 6 षटकार मारलेला आहे आल्या आल्या। हॅपी हॅपी फ्रेंडशिप डे भाऊ, हॅपी फ्रेंडशिप डे, हॅपी फ्रेंडशिप डे देश भाई, तुम जियो हजारों साल। हॅपी फ्रेंडशिप डे अक्षय, हा माझा डुप्लिकेट अक्षय। बापरे, कोण खेळतंय बघा। ओ उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीब। अरे क्रिकेट खेळून झाले आता चाललोय आम्ही घरी। ए हॅपी फ्रेंडशिप डे, 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 हॅपी फ्रेंडशिप डे केलं, हॅपी फ्रेंडशिप डे बप्पू, हॅपी फ्रेंडशिप डे, हॅपी फ्रेंडशिप डे, हॅपी फ्रेंडशिप डे, हॅपी फ्रेंडशिप। चला तर सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा। अरे यार फिर से आ गए रे बाबा, हो गया तेरा। अरे यार हॅपी फ्रेंडशिप डे। चला हे बॉटल बिटल घ्या, म्हणजे पाण्याची बॉटल आणलेली आम्ही, ती बॉटल घ्या असं म्हणतो। तर चला आता घरी चाललो। तेजूने फोन केला किती वेळ येत आहे, तर आता मी बोललो पोचायला 10-15 मिनिटं आहेत। तर पोचतो आणि जायचं आहे मिसळपाव खायला। तर मिसळपाव खातो, दाखवतो मी तुम्हाला कुठली मिसळपाव भारी असते मिसळपाव। तर मित्रांनो आलोय मी आता घरी, खेळून झालंय। शुभमने आज काय खेळलाय, बापरे, पैसा वसूल पुरा केलाय। तर आता जरा फ्रेश होतो, आंघोळ वगैरे करतो आणि तुम्हाला भेटतो। चला बाय बाय। आरतीची थाली रेडी आहे, फ्रेश आणि पूजा करते मी तुमची। यस, तेजू आरती करणार आहे माझी। तेजू हॅपी फ्रेंडशिप डे। हां, मला काय कैसा लगा मेरा मजाक। तर मित्रांनो आज आता चाललेत आमचे कपडे ड्रायक्लीनला। मॅडमच्या साड्या किती आहेत तेजू साड्या तुझ्या? 1 2। तेजू वाटतं भाऊबीजेला साडी घालणार आहे। नाही घालणार आहे, मग काय घालणार आहे? नवीन आहे माझ्याकडे साडी, नवीन घालणार आहे मित्रांनो साडी। इथे माती लागली। रुला दिया आपने, एक आदमी में इतना टैलेंट कैसे होता? चांगल्या साड्यात मग काय करायचं मला सांग। ड्रायक्लीन आणि आयर्न करायचं। ड्रायक्लीन आयर्न ड्रायक्लीन आणि आयर्निंग करायचे साड्या। किती आहेत साड्या? 1 2 4 साड्या आहेत।
माझे काय कपडे आहेत, माझे काय नाहीत, मी लास्ट टाइमच घेऊन येते. तो यार उशीर करतो यार, 2-3 दिवस लावतोय. मला एका महिन्याने चालेल, कारण मी ते घालणार नाहीये, ते मला ठेवायचे. ठीक आहे चालेल. आणि काय रे, कोणाचं काय तर द्या. शुभम तुझं काय? मित्रांनो क्रिकेट खेळून आलो, फ्रेश झालो, तुम्ही बघितलं असणार, व्हिडिओ असणार ती. तर आणि आम्ही आता थोडंसं खायला चाललोय, कारण लेट उठल्यामुळे आम्ही जेवण नाही बनवलंय, सध्या नाश्ता करायला चाललो काहीतरी. अजीब जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है. डिसर्ट कम ऑन गाइस, इट्स आफ्टरनून ऑलमोस्ट. हमारे मतलब बाप को मत सिखा, चल. जायचं होतं आम्हाला ट्रेकिंग करायला. नाश्ता टाइप झालं, ब्रंच करायला चाललो. संडे ब्रांच मध्ये ब्रंच करायला चाललो. मराठी आयतवारचा नाश्तो. मालवणीत नाश्त्याला काय बोलतात? ह्या नेहरी. आयतवारची नेहरी करू चाललो आम्ही. मस्त मिसळ खाणार, खूप हे दोघं खेळून आलेत आणि ऑलमोस्ट अर्धा जिंकवली हा पूर्ण दिवस 12 किती वाजलेले? कधी 10 वाजता येणार होते आणि 10 वाजल्यापासून मला सांगतात 5 मिनिटात येतो, 5 मिनिटात, आणि ऑलमोस्ट 12 वाजता आलेत. हे वसूल आहे हमारा. आज मी 2 मॅचेस जिंकवलेत. 2 मॅचेस जिंकवलेत ना शुभम? ट्रॉफी कुठे आहे तुझी? ट्रॉफी ह्याच्यात ट्रॉफी एवढ्या ट्रॉफी पडल्यात ना गाईस, लावायला जागा नाहीये, पण सगळं फर्निचर कम्प्लीट झालं आमचं की मग लावणार. अक्षय क्रिकेट खूप जास्त भारी खेळतो, खूप मस्त लागेल नाही पाहिजे. फेब्रुवारी मध्ये मॅचेस असतात आमचे, कॉर्पोरेट लीग, तर त्यामध्ये मी खेळतो ॲज अन ओपनिंग बॅट्समन, लेफ्ट हँड. आमच्या टीम मध्ये असे होते की मी ओपनिंगला गेलो ना की मी 20 ओव्हर खेळायचो, पण बाकीचे आउट होऊन जायचे, असा विषय होता. म्हणून मग काय करणार, फिल्डिंगला जायची मॅच. तरी आम्ही एलिमिनेटर मध्ये हरलो, त्यामुळे फायनलला नाही पोहोचलो. जर एलिमिनेटर जिंकलो असतो तर आम्ही फायनलला पोहोचलो. जाऊ दे, तुझं क्रिकेट पुराण ऐकायचं. तू नंतर ब्लॉग मध्ये सेपरेट तुझा ब्लॉग बनव जेव्हा आम्ही नसू. मला क्रिकेट आवडतं, पण अतिरेक नाही आवडत. अतिरेक नाही म्हटलं, अतिरेक म्हणजे दहशत, टेररिस्ट. असू दे, जे पण आहे. कौन है? क्यों है? मला जर कंटेंट कोणता पाहिजे असेल किंवा बघायला आवडत असेल तर कमेंट करा. ऍक्च्युली आमचे डेली ब्लॉग आहे, डेली म्हणजे डेली नाही, वीकेंड ब्लॉग आहेत, किंवा डेली पण आम्ही जर कुठे गेलो तर आम्ही शूट करतो. नॉर्मली आम्ही ऑफिस मध्ये असतो, त्यामुळे वेळ नाही मिळत शूट वगैरे करायला. मिसळ खाणार एकदम भारी भेटते पुनावळा रोडला. जर पुनावळ्यामध्ये आलात आणि संदीप हॉटेलच्या तिथनं लेफ्ट टर्न मारलात तातवडेवरनं येताना, तर तुम्हाला इथे राईट साईडला भेटेल मिसळ कट्टा म्हणून. 1 नंबर भेटते, तिखट वगैरे मस्त असते. आम्ही तिथनं पार्सल पण. आम्ही पोचलोय आता. मिसळ स्पेशल मिसळ सांगितली, 100 रुपयाला पडते एक मिसळ, तर 3 मिसळ सांगितले. हां, पण टेस्ट 1 नंबर, टेस्ट मानू शकतो. एकदा टेस्ट करा तुम्ही आल्यात की. हो आम्ही, कारण भूक खतरनाक लागली, काय सांगू शकत नाही. तेजू दाखवतो, तेजू पण बघू शकताय. तेजू एकदम खोपच्यात बसली आणि हो गॅप. हे नवीन घातलं त्याने कालचं शर्ट? हो अगं नाही, कालचं घातलं ना. शुभमाग एवढी भूक लागली आहे ना, त्याला अजून ते रस्सा नाही दिलाय मिसळचा, तर बाडली अडा म्हणून मागता. बाडली काय शुभम तुझी? शुभम त्याच्यात ना. चला तर आमची मिसळ इली. आता आम्ही ताव मारतो मिसळीवर आणि जातो घरी. तेवढंच आहे, काही नाही आहे. मला काय वाटलं अजून काय असणार आहे. खातो आणि मग तुम्हाला सांगतो कसं झालं. कसं आलं ते टेस्ट मला पण माहीत आहे, पण शुभमला आज आणलंय ना, तर शुभम आज रिव्ह्यू देणार. हे बघा, नवीन कामगार आणले. ए ड्राइवर, तेरे को बोला ना डिक्की में से पैसा निकाल के अंदर रख. ए चुप है. अरे सर, पडशी तर डायरेक्ट बाडलेत पडतला खालते. मालिक अच्छे से धो ना वो उधर भैया. नेचर्स करायला म्हणून कॅफे सोडून गाडी धुतली मस्तपैकी, झोपलो. जी जाऊन आली माईकडे आणि मला आता झोपेतून मी उठून आलो आणि मला बोलवलं पाणीपुरी खायला. पाणीपुरी खायला मी 2च पुऱ्या खाल्ल्या, पण बिल माझ्या नावावर पडलं. मला ते 50 रुपयाला लय महाग पडलं. ज्याची सॅलरी कमी आहे त्याला माहिती आहे 50 रुपये किती असतात. तर आता माझ्यासाठी तेजूने मागवली आहे
हॉट कॉफी मागवली. हे मागवली का नाही हॉट कॉफी तुम्ही? तर मी आता हॉट कॉफी खातो आणि इथे फर्स्ट टाईम आलो आहे. गेल्या वेळी आलेलो तेव्हा व्हेज होतं म्हणून आम्ही नाही खाल्लं. आता हॉट कॉफीला आलो आहे. माझ्या कपड्यांवर जाऊन होतं आणि मी असेच घरातले कपडे घातले, हाफ पॅन्टवर आलो. झोपेतून उठवून आणलोय त्याला. काय झालं माहिती, हिला खायची होती पाणीपुरी आणि पाणीपुरी मिळाली नाही आम्हाला. ऐकत नाही यार. दिस इज छुटका पिझ्झा, छोटू पिझ्झा. इट्स माय लव्ह इज माय नेवर. हल्ली खूप पिझ्झाचा नाद लागला, खूप पिझ्झा करतो मला. मैं नहीं मानता. अरे, नानाजी टांग. पिझ्झा एवढाचा पिझ्झा आहे. खोलून दे. याच्यासाठी बोलवलं होतं ना. बस ट्राय करून शकतो कसं. हे सगळं याच्यावर टाकलं. गरम आहे. शुभमचा हात भाजलो. आणि हा आला आहे मित्रांनो सँडविच, त्याच्यामध्ये भरभरून चीज. आणि आता शुभम पहिला बघतोय तिकडे सँडविचकडे. पहिला खातोय पिझ्झा, नंतर सँडविच, कॉफी. तर मित्रांनो सँडविच खाल्ला, पिझ्झा खाल्ला आणि हॉट कॉफी पिली. आणि मी काही खाल्लं नाही. मी काय खाल्लं नाही, मी फक्त हॉट कॉफी पिली कारण भूक नाही लागली मला. कारण मी दुपार जेवलो आणि झोपलोच फक्त. तर आज फार असं काय नाही केलं ब्लॉगमध्ये. क्रिकेट खेळलो, हो क्रिकेट खेळलो आणि मजा आली. आज खूप दिवसांनी शुभम पण आलेला क्रिकेट खेळायला. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. आणि मी ब्लॉग टाकणार आहे आपला शिवार चौकचा 2 पार्ट्समध्ये विचार करतोय मी टाकायचा, कारण तो खूप मोठा ब्लॉग आहे आणि तुम्ही खूप मोठा ब्लॉग बघत नाही. तरच म्हणून सांगतोय की हा ब्लॉग बघणार, त्याच्या अगोदर तो ब्लॉग येईल. तर त्या ब्लॉगला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकले त्याने, सगळे कपडे, काहीच नाही ठेवलं आहे. हाफ पॅन्ट पण ती मी शोधून कुठून तरी भेटली, ती मी घातली. आता नाहीतर एकही कपडे नाही ठेवले. आता उद्या ऑफिससाठी बघतो काय आहे का माझ्याकडे घालायला, नाहीतर हाफ पॅन्टवर जावं लागेल ऑफिसला मला. तुझी जीन्स आणि हाफ कट ठेव घालून जातो, बिंबी ओपन ठेवून जातो. सगळे म्हणतात बिली मारविलो. अपडेट आहे की माझी व्हिडिओ इंस्टाग्रामची ऑलमोस्ट 5 लाखपर्यंत पोचली. मी त्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये बोललेलो काहीतरी 1 लाख, पण आज पूर्ण दिवसात 3-3.5 लाख 1 लाख बोललेलो मी रेकॉर्डिंग ऐकली. मगापासून ब्लॉग बनवते मला माहीत आहे. तर ऑलमोस्ट 5 लाखपर्यंत पोचत आली आहे. तर त्या व्हिडिओला पण प्रतिसाद द्या. आता बाहेर फिरायला जायचं. 11 वाजले फिरायला जायचं. चल नॉट इंटरेस्टेड एनी. चला मग मी ब्लॉग एंड करतो. चलो कोकणचा एक ब्लॉगर सायनिंग ऑफ फॉर नाव. भेटू आपण नेक्स्ट वीक मध्ये. काय नमस्ते. धन्यवाद. बंद करो हाथ जोड़ के. आणि थँक्यू सगळ्यांना. 200 व्ह्यूज आलेत आम्हाला. 300 आले त्या व्हिडिओला. 300 व्ह्यूज आलेत ज्याच्यात मी इंट्रो दिलाय. थँक्यू गाईज तुमच्या प्रेमाबद्दल. चला कोकणचा एक ब्लॉगर सायनिंग ऑफ ॲज ऑफ नाव. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.